तर पुण्यामध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढाई पाहायला मिळणार आहे। मवियाला धक्का देण्यासाठी महायुती रणनीती आखली आहे। मात्र निवडणुकीमध्ये भाजप आणि एनसीबी विरोधात असतील तरी सत्तेत ते एकत्र येण्याची शक्यता आहे। बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीने नवीन प्लॅन तयार केलाय आणि कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत। या युतीमुळे पुण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। निवडणूक परिणामावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरतंय। पक्षांतर्गत एकजुटी राखणं आणि उमेदवारांचं योग्य वाटप करणं यासाठी हे महायुतीसाठी मोठं आव्हान दिसतंय। दोन 2017 मध्ये भाजप राष्ट्रवादी एकमेकांविरुद्ध लढल्या होत्या। 50 जागा भाजपनं 35 जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या होत्या। बंडखोरीमुळे प्रबळ उमेदवार मवियाला मिळू नये ही मुख्य रणनीती असणार आहे। शरद पवारांच्या मतांमध्ये अधिकाधिक फूट पडण्याचं राजकारण आहे। जास्त जागा जिंकायच्या आणि निकालानंतर एकत्र यायचं। अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही। आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही। आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू। काही माहिती नाही का याच्यामधलं? त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही माहिती नाही याच्यामधलं? निवडणुका लढवायची असणार। दादा तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही का की पुणे आणि अरे पिंपरी बाबा, चिंचवडमध्ये अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो। त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही, ते असं पण म्हणाले. तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वच त्यांनी ते स्टेटमेंट म्हणाले केलं अजित असेल। पवार यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणाले। ठीक आहे, बरोबर आहे। दादा